प्रभाग क्रमांक 6 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काहीसा बिघाड झालेला आहे। कानुश्री विद्यालय येथील मतदान केंद्रावरील या मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। 15 मिनिटांपासून काहीसा तांत्रिक बिघाड या मशीनमध्ये दिसून आलेला आहे आणि त्यामुळे इथले मतदार हे देखील संतप्त झालेले आहेत। कानुश्री विद्यालय इथल्या मतदान केंद्रावरची ही घटना आहे। मतदान केंद्रावरील या मशीनमध्ये काहीसा बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे याचा मोठा फटका मतदारांना बसलेला आहे आणि मतदार हे काहीसे संतप्त देखील झालेले आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आणि त्यामुळे मतदारांना आपल्या 4 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। त्यामुळे मतदारांना मतदान करताना देखील अ, ब, क, ड यामधील 4ही उमेदवारांना मतदान करावंच लागणार आहे, अन्यथा मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही। जर एखाद्या मतदाराला 2च उमेदवारांना निवडून द्यायचं आहे तर उर्वरित 2 ठिकाणी नोटा दाबून मतदानाची ही प्रक्रिया मतदारांना पूर्ण करावी लागली आहे। त्यामुळे अन्यथा मतदारांसमोर प्रेसिडिंग ऑफिसर ती प्रक्रिया ही पूर्ण करेल। तर मतदान प्रक्रिया ही कशी असणार आहे हे समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। सध्या आम्ही प्रभाग 16 मधील मतदान केंद्र 28 वर आहे। नेरी मॉडेल स्कूलच्या या मतदान केंद्राची संपूर्ण दोरा या महिलांच्या खांद्यावर आपण बघू शकतो की नेरी मॉडेल स्कूल मधलं हे पिंक बूथ आहे आणि महिला सक्षमीकरण च्या उद्देशाने निवडणूक आयोगाने जो उपक्रम राबवला त्या माध्यमातून महिला या संपूर्ण मतदार केंद्राचं नेतृत्व करत आहेत। सध्या इथे मॉक पोल सुरू आहे आणि आपण बघू शकतो की सर्व महिलांच्या खांद्यावर या मतदान केंद्राची धुरा आहे। त्यामुळे निश्चितच एक सकारात्मक चित्र आपल्याला सकाळला नागपूरमध्ये पाहायला मिळतं। आज नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे। आपण इथल्या प्रेसिडिंग ऑफिसर आहे त्यांना विचारूया, आता सध्या काय प्रोसेस सुरू आहे? प्रत्येक वोटरला 4 बटन त्यामध्ये दाबायचं आहे। इथे बॅलेट दिल्यानंतर जेव्हा ते 4 बटन दाबतील त्यानंतरच त्यांचं वोटिंग हे पूर्ण होईल आहे। एखाद्या मतदाराने जर का 1 किंवा 2 दाबलं तर प्रक्रिया पूर्ण होणार नाही? बिलकुल नाही। जर त्यांना 2च वोट द्यायचे असेल आणि पुढे नसेल तर त्यांना मग नंतर तिसरी तिथे आहे बटन नोटा म्हणून ती प्रेस करून त्यांना करता येईल। नाही, पण एखाद्या मतदाराने नाही केलं तर मग ती प्रक्रिया पुढे कशी करायची? होणार नाही तर मग तुम्ही तुमच्याकडनं पुढाकार घेतला जाईल की त्यांना सांगितलं जाईल? आमच्याकडून मी प्रिसाइडिंग म्हणून मी त्यांना सांगितलं आहे, कारण ती प्रक्रिया अर्धवटच झालेली आहे। जोपर्यंत ती मशीन आहे की जोपर्यंत ते 4 बटन दबणार नाही तोपर्यंत ते वोटिंग पूर्ण होणार नाही। जर मतदाराला जर 2च बटन दाबायचे असेल आणि त्याला पुढचं नसेल करायचं तर मग ते नोटा बटन दाबून तिथे आम्ही प्रोसेस पूर्ण करू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।